4 रन. च्या बॅट मधून हा सनसनीत चौकार मैदानाच्या आतमध्ये येताना जो पाहायला मिळतोय. आता मात्र आपलं सातत्य दिवसभरातील टिकून ठेवायचं असेल तर प्रत्येक मॅच जिंकणं गरजेचं. दुसऱ्या चेंडूवरती देखील आक्रमण, चेंडू सीमा पार जातोय. पाहिलं तर मात्र 8 धावा, 2 चेंडूवरती 2 जबरदस्त फटके आणि पहा लागोपाठचा तिसरा सनसनीत चौकार. 4 रन. लागोपाठ 3 वेळेला सीमारेषा दाखवलीये गोलंदाजाला. त्या ठिकाणी वामन सर गोलंदाजी मार्क वरती आणि आक्रमण करतायत मैदानाच्या आतमध्ये सागर गोंदके मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं टाकताना पाहायला मिळत आहेत. बाळासाहेब नवाळी सर अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा आपल्या बरोबर जोडले जात आहेत. संतोष सकपाळ सर असतील, आमचे एसपी असतील, सगळे तरुण सातत्यानं मात्र ही क्रिकेटची स्पर्धा पार पाडण्यासाठी कष्ट मेहनत नक्कीच घेताना पाहायला मिळत आहेत. क्रिकेट लवर्स राजूर यांचं हे शानदार आयोजन आणि नियोजन अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा मारा करण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. वामन सर अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती 3 चेंडू. पहिले जर पाहिले तर 3ही चेंडूवरती चौकार आलेत, परंतु चौथा चेंडू आता डॉट टाकलाय वामन सर यांनी. बरेचसं क्रिकेट वामन सर यांनी देखील खेळलेलं आहे. या अगोदर देखील त्यांचा खेळ आपण पाहिलाय. हा चेंडू वाईड असेल, खराब असेल, अवांतर एक्स्ट्रा 1 रन स्कोर कार्ड मध्ये येताना आपल्याला जी पाहायला मिळेल. धावपलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 13 धावा धावपलकावरती वामन सर यांचं षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना 6 ओव्हरची मॅच मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. याचबरोबर हा फटका सूर तर मारला होता, धूर पण उडाला, परंतु चेंडू हातात सापडताना पाहायला मिळत नाहीये. त्या ठिकाणी कार्यरत होता निलेश, खास जर्मनीवरून या सामन्यांसाठी नक्कीच निलेश आलाय. आपलं 100% द्यायचंय तो प्रयत्न. आणि मैदानाच्या आतमध्ये चेंडूवरती झेप निश्चितपणे घेतली होती. चेंडू हातात सापडताना पाहायला मिळत नाहीये, गेला सीमारेषेच्या बाहेर. आणि या षटकात एकूण चौकार खेळले ते 5 चौकार या षटकामध्ये मात्र जे खेळले गेले. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर 21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आता टाकलं जाईल ते दुसरं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती निलेश सज्ज होताना जो पाहायला मिळतोय. निलेश चौधरी अगदी आपण पाहतोय जर्मनी या ठिकाणी स्थित आहे कामाच्या निमित्ताने.
जशी गावाकडची ही क्रिकेटची स्पर्धा चालू झाली या ठिकाणी पोहोचलेत आणि चांगला परफॉर्मन्स दिवसभराच्या सत्रात ती गोलंदाजी असेल ते शतरक्षण असेल निलेश यांचं. निलेश चौधरी ओव्हर क्रमांक 2 टाकण्यासाठी सज्ज आहे. फुलटॉस चेंडू त्यावरती केलाय प्रहार. अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र मिळताना पाहायला मिळते. 22 वरती धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निलेश चौधरी पुन्हा एकदा सज्ज तयार. यावेळेला हा फटका समोरच्या दिशेला लॉंग ऑनचा शतरक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि एक महत्वपूर्ण विकेट. निलेश चौधरी यांना मिळतं यश. सागर बॅक टू द पॅव्हेलियन. षटक क्रमांक 2 मार्गस्थ. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 22 धावा धावफलकावरती आहे. विकेटची प्रतीक्षा बऱ्याच वेळ होती. ज्या सागरनं अक्षरशः 5 चौकार पहिल्या षटकात खेळले त्या सागरला निलेश चौधरीनं तंबूचा रस्ता दाखवलाय आणि मिळतंय पहिलं यश मैदानाच्या आतमध्ये. मारा करण्यासाठी मात्र पुन्हा एकदा निलेश चौधरी सज्ज. 22 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंड वरती आपण फलंदाज पाहतोय. मच्छिंद्र स्ट्राईक एंड वरती पोहोचलेत. यावेळेला आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न. क्लोज यष्टीरक्षण त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. यष्टींच्या पाठीमागे जो यष्टीरक्षक कार्यरत आहे पिंटू अगदी आपण पाहतोय. यष्टींच्या पाठीमागे चांगलं यष्टीरक्षण करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 22 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाठीमागे चेंडू जर निसटला तर सीधा डिक्लेरेशन झोन आहे आणि त्या ठिकाणी मात्र 2 धावा मिळताना आपल्याला पाहायला मिळतात. पाठीमागचा एरिया घोषांकित क्षेत्र आहे. धावफलकावरती नजर टाकूया. धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या 23 धावा धावफलकावरती. षटक 2 मार्गस्थ असताना हा फटका अगदी आपण पाहतोय. चेंडू सुसाट सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी 4 रन. सत्तावीस धावा धावफलकावरती. याचबरोबर अगदी आपण पाहतो आहे शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी चेंडू फेड केला जाईल, घेतली जाईल. पुन्हा एकदा सिंगल. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 28 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल आणि वामन सर पहिले षटक थोडंसं निश्चितपणे महागडे पडलं होतं. पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या एकूण धावा 21 धावा पहिल्या षटकामध्ये खर्च केल्या होत्या. 5 चौकार वामन सर यांच्या पहिल्या षटकात आल्या होत्या. परंतु या षटकात प्रयत्न असेल कमबॅक करण्याचा.
पहिली इनिंग मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. नितेश 11 टॉस जिंकला, शतरक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि लक्ष्मी मेडिकल राजूर. ओ हा चेंडू हवाई फायर, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकारासाठी 6 धावा. रक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल या सिंगल बरोबर 35 वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. हा चेंडू बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. आणखीन एक चांगला चेंडू प्रस्तुत केलाय मैदानाच्या आतमध्ये वामन सर. हे षटक देखील थोडस अगदी आपण पाहिलं, पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु त्यानंतरच्या 2 चेंडूवरती अप्रतिम कामगिरी वामन सर यांची. पहा हा चेंडू देखील आता ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर आहे, वाईड म्हणून पंच इशारा करताना पाहायला मिळत आहेत. रिव्ह्यू घेतलाय अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमनं आणि चॅलेंज केलंय पंचांच्या निर्णयाच्या विरोधात. अगदी आपण पाहतोय टीव्ही अंपायर कार्यरत आहेत राजू डावकर सर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र 35 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला चेंडू पूल केलाय अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टिपलाय, झेल संपलाय. फलंदाजाचा खेळ, आणखीन एका विकेटचं पतन. एक बॉल बाकी. 1 टू गो. अगदी आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळतात त्या 35 धावा. आजच्या दिवसातील अस्तित्व टिकून ठेवायचं असेल तर ही लढत जिंकणं खूप गरजेचं आहे. अगदी आपण पाहतोय आणि हा चेंडू अगदी आपण पाहतोय पुन्हा एकदा निर्धाव. चेंडू हातातून निसटतोय, सटकतोय आणि जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. अर्थात त्या ठिकाणी ऍड होतील 2 धावा आणि धावफलक या 2 धावांच्या सहाय्यानं 37 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. 37 रन ऑन स्कोर बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तीन षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळतोय. उर्वरित 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये असेल शेष शिल्लक बाकी. लढत चालू आहे मित्रांनो. एका बाजूला आहे नितेश 11 शेनीत, दुसऱ्या बाजूला लक्ष्मी मेडिकल राजूर कोदनी. अशी
लढत मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. आज पहिली टीम ठरली जी सुपर 4 मध्ये जाऊन दाखल झाली. भैरवनाथ क्रिकेट क्लब कोथळे. जबरदस्त परफॉर्मन्स त्या टीमचा आपल्याला पाहायला मिळाला आणि दोनही मॅच जिंकत सुपर 4 मध्ये जाऊन ती टीम दाखल झाली. पाहायचंय की दुसरी टीम कोणती आहे जी सुपर 4 गाठणार आहे. निलेश चौधरी गोलंदाजी मार्कवरती सज्ज. हा चेंडू वाईड आहे, खराब आहे. संतोष भालेराव सर मुख्य पंतांच्या भूमिकेत, गोविंद गुंड सर स्क्वेअर लेग पंतांच्या भूमिकेत, तर टीव्ही अंपायर म्हणून कार्यरत आहेत महापंच राजू डावकर सर. लोअर फुल टॉस बॅट वरती घेतला, त्या ठिकाणी शतरक्षक चेंडू वरती घेतली जाईल ती सिंगल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. एक चांगला स्कोर सेट करण्यासाठी आक्रमणाची गरज. या अगोदर देखील आपण मॅचेस पाहिल्या. एका वेळेला 71 धावांचं लक्ष दिलं होतं, एका वेळेला 68 धावांचं लक्ष अगदी आपण पाहिलं. समोर मात्र जे ठेवलं होतं, पाहायचंय की 6 षटकात या वेळेला किती स्कोर सेट केला जातो आहे. लढत आहे लक्ष्मी मेडिकल राजूर कोदनी आणि त्यांच्या विरोधात नितेश 11 शेनीत या दोन टीमच्या दरम्यान. समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला शतरक्षक तैनात. टिपलाय झेल, संपलाय फलंदाजाचा खेळ, विकेटचं पतन. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या 39 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. निलेश चौधरी मारा करण्यासाठी मात्र सज्ज. हा चेंडू बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क त्या ठिकाणी पाहायला मिळत नाही. डॉट बॉल आहे, निर्धाव स्वरूपाचा चेंडू अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश 11 शेनीत आणि लक्ष्मी मेडिकल राजूर कोदनी या दोन टीमच्या दरम्यान लढत नक्की जारी आहे. निलेश चौधरी अगदी आपण पाहतोय चांगला परफॉर्मन्स दिलाय मैदानाच्या आतमध्ये. ₹10,000 कॉइन हे विशेष आकर्षण आहे नाणेफेकीसाठी या जे वापरलं जात आहे आणि ते आपल्याला नक्कीच. हा चेंडू अगदी आपण पाहतोय सीमारेषेच्या बाहेर पोहोचेल. चेंडू पूल केलाय, जातोय सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. फेकीसाठी पाहायला मिळतात, परंतु ₹10,000 नाण्यानं नाणेफेक केली जाते आणि ते नाणं आपल्याला पोहोचवले सन्माननीय नितेश ठोकळे यांच्या माध्यमातून. अनेक ऑफर देखील येत आहेत. आम्ही 11,000 देतो, 12,000 देतो, ते नाणं आम्हाला नक्कीच द्या. मला वाटतं हे नाणं चलनात बऱ्याच दिवसांपूर्वी आले, परंतु खूप कमी जणांकडे. आमचं तर पहिलं दर्शन झाले. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर मात्र 46 धावा धावफलकावरती आहेत. निलेश चौधरी हा चेंडू वाईड आहे, खराब आहे. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 47 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. निलेश चौधरीचं हे महत्वपूर्ण षटक जारी असताना
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज सज्ज होईल. सिंगल घेतली जाईल. ऑन साइडच्या दिशेला क्षेत्ररक्षक डीप मधून चेंडूवरती धावत पळत येतात. वामन सर अगदी आपण पाहतोय या चेंडूवरती देखील सिंगल येईल. एक धाव त्या ठिकाणी येताना जी पाहायला मिळेल. आणि मैदानाच्या आतमध्ये 4 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 48 बनल्या गेल्यात. उर्वरित 2 षटकांचा खेळ शेष असेल, शिल्लक असेल, बाकी असेल. पाहिजे उर्वरित 12 चेंडूमध्ये कशा प्रकारची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाते. बाजीराव त्या ठिकाणी षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी सज्ज झालाय. तर मैदानाच्या आतमध्ये जे 2 फलंदाज आपण पाहतोय, सुजित आणि मच्छिंद्र, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. मच्छिंद्र स्ट्राइक एंड वरती चांगले फटके त्याच्या बॅट मधून देखील येताना आपण पाहिलेत. सुजित नॉन स्ट्राइक एंड वरती. बाजीराव षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी सज्ज होताना जो पाहायला मिळतो आहे. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू जातोय घोषांकी क्षेत्रामध्ये, डिक्लेरेशन झोन मध्ये. धावा मिळतील 2. अर्धशतक संघाचं पूर्ण होतंय. बाजीराव षटक 5वं टाकताना पाहायला मिळतोय. आणि धावफलकावरती धावा जर पाहिल्या तर मात्र 50 धावा ह्या धावफलकावरती लागताना आपण पाहतोय. आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं, क्रिकेट चाहत्यांचं, आमच्या क्रिकेट लव्हर्स राजूर यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. तुम्ही पाहतायत राजूर प्रीमियर लीग 2025चा थरार पर्व 4थं मोठ्या धूमधडाक्यात संपन्न होत असताना अगदी आपण या ठिकाणी पाहतोय हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बाजीरावचं षटक या ठिकाणी 5वं मार्गस्थ आहे. 50 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. सागरने केलेली धडाकेबाज सुरुवात आणि त्यानंतर मात्र मच्छिंद्र डाव नक्कीच सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चौकार खेळले होते पहिल्या षटकामध्ये सागर यांनी. यावेळेला क्षेत्ररक्षक चेंडूवरती अगदी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण वामन सर यांचं त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. काही धावा निश्चित वाचवल्यात, यष्ट्या उडवल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये विकेटचं पतन होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावबाची शिकार. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिलं तर मात्र 51 धावा स्कोर कार्ड वरती येताना ज्या पाहायला मिळत आहेत. मारा करण्यासाठी मात्र गोलंदाज बाजीराव सज्ज. यावेळेला हा फटका अगदी आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईन सीमारेषेच्या बाहेर. घोषांकी क्षेत्र आहे. धावा मिळतील 2. धाव फलकावरती नजर टाकली तर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 53 धावा धाव फलकावरती. फटका चांगला होता परंतु पाठीमागचा जो एरिया आहे जो तो घोषांकी क्षेत्र आहे आणि त्या ठिकाणी किती दूर फटका खेळला तर तुम्हाला 2च धावा मिळतील.
यावेळेला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतोय हवाई सफर, षटकार, 6 59 धावा धावफलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा हा फटका अगदी आपण पाहतोय लाईक ॲज अ ॲरो, अगदी धनुष्यातून बाण सुटावा तसा वेगवान फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाताना जो पाहायला मिळतोय चौकारासाठी. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय उसळी घेणारा यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन बिसावतोय, स्थिरावतोय. कोणत्याही प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाही. पहिला चेंडू चांगला प्रस्तुत केलाय लकी यांनी. डॉट बॉल. यावेळेला अगदी आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑन साइडच्या दिशेला खेळलाय. अगदी आपण पाहतोय त्या चेंडूवरती सिंगल मिळेल. खऱ्या अर्थानं आक्रमक फटके येण्याची गरज आहे या शेवटच्या षटकात, परंतु 2 चेंडू अप्रतिम टाकलेत लकी यांनी. धावफलक 64 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. ओ एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू, बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. पहा शेवटचं षटक लकी यांच्या हातात सोपवलंय आणि या अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेला हा फटका स्वतः लकी चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप त्या ठिकाणी होताना जो पाहायला मिळतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नक्की बाद कोण आहे हे त्या ठिकाणी मात्र चेक केलं जाईल. निर्णय तिसऱ्या पंचांकडे आहे. विकेट नक्कीच त्या ठिकाणी दिली गेली अगदी आपण पाहतोय.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये केशव. शेवटच्या षटकातील काही चेंडू शिल्लक. लकी तयार. हा फटका पुन्हा एकदा संधी आली आहे. कॅस्टर ड्रॉप नक्कीच त्या ठिकाणी होताना जो पाहायला मिळतोय. धावांसाठी फार मोठी धाव ह्या अंतिम षटक मार्गस्थ आहे. अगदी आपण पाहतोय धावा घेतल्या गेल्यात त्या 2 आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 67 वरती. स्कोर कार्ड जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे. हा फटका चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. हवाई फायर. बिग ब्लास्ट. बिग सिक्सर. आणि याच बरोबर स्कोर कार्ड सेट केले. 6 षटकांमध्ये सर्वप्रथम फलंदाजी करत असताना लक्ष्मी मेडिकल राजूर कोदनी टीमने 73 बनवल्यात. जिंकण्यासाठी 74 धावांचं लक्ष असेल नितेश 11 शेनी टीमच्या समोर. 74 इज टार्गेट. डीजे
ही इनिंग पूर्ण मॅच त्यानंतर बाकी असेल, त्यामुळं खेळाडूंना विनंती आहे की वेळ वाचवा शेवटपर्यंत. नितेश शेलेवन शेनीत ही टीम आता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळेल आणि या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना पाहायला मिळते. 74 धावांचं लक्ष. पहिला चेंडू अगदी आपण पाहतो आहे. संधी आली एक आणि संधीचा सोना देखील केलंय. शून्यावरती पहिला झटका, पहिला करंट. फार मोठा जल्लोष पाहायला मिळतोय, सेलिब्रेशन पाहायला मिळतंय. सचिन शून्यावरती बाद. डॉक्टर सचिन रमेश तेंडुलकर यांचा इतिहास देखील असाच आहे. पाकिस्तान विरुद्ध आपल्या पहिल्या मॅचमध्ये 1988-89ला शून्यावरती बाद झाले होते. आणि शून्याची निर्मिती महाशतकात केली आणि म्हणून मात्र भारतरत्न झाले. आणि शून्यावरती सचिनच बाद झालाय मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. नंदूचं षटक त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जारी आहे. धावफलकावरती या एक धाव आपण या ठिकाणी पाहतोय. रस्त्याने येता येताच आमचा विषय झाला, मेजर साहेब भेटतील का. ढगळे मेजर साहेब यांचं या ठिकाणी आगमन. हार्दिक हार्दिक स्वागत. खास आमच्या ऑफिशियल टीम वरती हे प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि प्रसिद्ध खेळाडू आहेत ढगळे मेजर. अगदी आपण पाहतोय मेजर साहेबांचं आगमन. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्कोर कार्ड वरती धावा अगदी आपण पाहतोय 2. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय पहिलं या ठिकाणी मार्गस्थ आहे. एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र स्थिर. धावफलकावरती धावा आहेत त्या 2 धावा. षटक पहिलं मार्गस्थ असताना हा खेळ आहे शुरांचा, लढवय्या क्रिकेट वीरांचा. क्रिकेट लव्हर्स राजूर यांचं आयोजन. राजूर प्रीमियर लीग तुम्ही पाहतायत. नितेश शेलेवन शेनीत आणि लक्ष्मी मेडिकल राजूर कोदनी या 2 टीमच्या दरम्यान मॅच चालू आहे. हा चेंडू अगदी आपण पाहतोय डिक्लेरेशन झोन. धावा मिळतील 2 आणि या 2 धावांच्या सहाय्यानं धावफलक जाऊन पोहोचेल. 4 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतं आहे. षटक पहिलं मार्गस्थ असताना यावेळेला पुन्हा एकदा डिक्लेरेशन झोन. लेग बाईज पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. 6 धावा धावफलकावरती. नंदू जाधव अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक पहिलं टाकताना पाहायला मिळत आहेत. समोर जर पाहिलं तर मात्र भलं मोठं लक्ष जे समोर ठेवले गेले. 74 धावा या जिंकण्यासाठी आवश्यक आहे 6 षटकांमध्ये. त्यामुळे पहिल्या षटकापासून आक्रमण गरजेचं आहे. परंतु दुसऱ्या बाजूला विकेटवरती विकेट यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि होतंय दुसऱ्या विकेटचं पतन. फलंदाज बाद. पहिलं मार्गस्थ असताना आपण पाहतोय राजूर प्रीमियर लीग 2025 पर्व 4 अगदी आपण या ठिकाणी पाहतोय. उपस्थित झालेल्या सर्व क्रिकेट प्रेमींचं
आमच्या क्रिकेट लव्हर्स राजूर यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. बॅटची कडा घेतलीये, पुन्हा एकदा घोषांकित षटक, डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2, धावफलकावरती धावा 8, षटक दुसरं मार्गस्थ असताना 8 रन ऑन स्कोर बोर्ड, 8 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतो आहे. एक्सप्रेस बॉल, तेज तर्रार चेंडू, बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र 8 वरती स्थिर, अगदी आपण पाहतोय. विहंगमय दृश्य या मैदानावरची टिपली जात आहेत. मैदानाच्या आजूबाजूचा परिसर कॅमेऱ्यामध्ये मात्र ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून बंदिस्त नक्कीच केला जातो आहे. ग्रामीण टेनिस क्रिकेट या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही या क्रिकेटच्या स्पर्धेचं पाहू शकता. या वेळेला अगदी आपण पाहतो आहे स्लोअर 1, पहा काय झाले, लागले का पहा. नक्की बॅट लागली की क्रॅम्प आला. आमचे स्वतः आयोजक बाळासाहेब नवाळी सर, संतोष सकपाळ सर त्या ठिकाणी पोहोचलेत. बाळा तू ये, लहान बाळ बाहेर ये. षटक दुसरं मार्गस्थ. स्कोर कार्ड वरती धावा जर पाहिल्या तर मात्र आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती सागर गोलंदाजी मार्ग वरती आहे. आणि याचबरोबर बॅटची कडा घेतलीये, झेल देखील झालाय. आणखीन एक विकेट मैदानाच्या आतमध्ये. धक्का क्रमांक 3, फलंदाज बाद.
जिद्दीचा खेळ, चिकाटीचा खेळ, संघर्षाचा खेळ म्हणून क्रिकेट या खेळाची नक्कीच ओळख आहे. आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय या संघर्षमय लढाईत कोण विजय मिळवणार आहे, येणारा काळ, येणारा वेळ नक्कीच सांगून जाईल. यावेळेला अगदी आपण पाहतोय नो बॉल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नो चेंडू. हा क्षेत्ररक्षणासाठी दिला गेलेला नो आहे. अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. धावफलक जर पाहिलं तर मात्र 14 धावा धावफलकावरती आहे. फ्रीट कंटिन्यू असेल. अगदी आपण पाहतोय फ्रीटचा फायदा कशा प्रकारे उठवला जातोय ते मात्र पाहायचं आहे. नंदू गोलंदाजी मार्कवरती तयार. आणखीन एक वाईट बॉल. अगदी आपण पाहतोय अवांतर धावांची अक्षरशः खिरापत मैदानाच्या आतमध्ये वाटली जाते. अर्थात फ्रीट कंटिन्यू. फ्रीटच्या चेंडूवरती फक्त 3 प्रकारे फलंदाज बाद होऊ शकतो. अगदी आपण पाहतोय फ्रीटचा फायदा कशा प्रकारे उठवला जातोय ते मात्र आपल्याला पाहायचंय. हा चेंडू यावेळेला थोडासा खाली राहतोय. बॅट आणि बॉलचा कोणत्या प्रकारचा संपर्क पाहायला मिळत नाहीये. धावफलक जर पाहिलं तर मात्र 15 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. आणि यावेळेला या फटक्यात ताकद पाहायला मिळाली, पॉवर पाहायला मिळाली, शक्ती पाहायला मिळाली. षटकारासाठी चेंडू जातोय 6 धावा. कार्डवरती धावा जर पाहिलं तर मात्र 22 धावा. मॅचचं समीकरण त्या ठिकाणी मात्र बदलताना पाहायला मिळते. आता 21 चेंडू आणि 52 धावांची गरज. ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 21 चेंडू 52 धावा. गोलंदाज नंदू पुन्हा एकदा सज्ज. अवांतर धावा जास्तीत जास्त खर्च केल्यात या षटकामध्ये. काय ड्रॉप होताना त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. (22) 22 धावा धावफलकावरती. नंदू षटक क्रमांक 3 टाकताना आपल्याला जो पाहायला मिळतोय. क्रिकेट लव्हर्स राजूर यांचे शानदार आयोजन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राजूर प्रीमियर लीग 2025चा हा सोहळा, चौथं पर्व या ठिकाणी पार पडत असताना आपण पाहतो आहे. यावेळेला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू करतोय हवाई सफर. मिळतोय शानदार षटकार. 6 धावा. (28) वरती धावफलक जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. शेवटचे 19 चेंडू आणि जिंकण्यासाठी 46 धावांचं लक्ष. जिद्दीचा खेळ क्रिकेट, संघर्षाचा खेळ क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष जारी आहे. मॅच सद्यस्थितीला दोन्ही टीमच्या हातामध्ये आहे. अगदी आपण पाहतोय जो चांगली कामगिरी करेल तो मात्र विजय पताका या सामन्यामध्ये फडकवताना पाहायला मिळेल. सगळ्यांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये लागून आहेत. खऱ्या अर्थानं ज्या 2 टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत, लक्ष्मी मेडिकल राजूर कोदनी आणि नितेश इलेवन शेनीत
या दोन टीमच्या दरम्यान लढत चालू आहे. नितेश एलेवन शेनी टीम फलंदाजी करते आणि त्यांच्यासाठी या जे लक्ष ठेवले टार्गेट समोर त्यांच्या समोर ठेवलेलं आहे ते आहे 74 धावांचं टार्गेट त्यांच्या समोर आहे. भिजण्याची तमान बाळगता पेटण्याचे धैर्य दाखवणारे दिवेच खऱ्या अर्थानं तुफानाचा सामना करू शकतात. वादळ येतात, वादळ जातात, परंतु वातावरणात काहीतरी आकराळ विक्राळ बदल घडून वादळ परततात. पहिल्याच दिवशी नामांकित खेळाडू आमने सामने आपल्याला नक्की जे पाहायला मिळाले, लढती देखील रंगताना पाहायला मिळाल्या. चौथी मॅच जारी आहे, यानंतर शेवटची मॅच असेल, परंतु त्या अगोदर अंतिम सामना खेळण्यासाठी कोणती टीम सज्ज होते ते मात्र आपल्याला पाहायचं आहे. यष्टिरक्षकाच्या हातात फेकी पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. धावफलक जर पाहिलं तर मात्र जाऊन पोहोचेल 30 या धावसंख्येवरती. षटक चालू आहे ते या चौथं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. यावेळेला समोरच्या दिशेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेला सीमारेषेच्या लगत टिपलाय झेल आणि विकेटचं पतन होताना जे पाहायला मिळतंय. महत्वपूर्ण विकेट, फलंदाज बाद. क्रमांक चालू आहे ते या चौथं षटक त्या ठिकाणी या मार्गस्थ आहे. धावफलकावरची धावा 30 अगदी आपण पाहतो आहे. हा फटका कव्हर ड्राईव्ह त्या ठिकाणी मात्र जो खेळला जातो आहे, सिंगल घेतली जाईल. एक धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाईल. समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळते. 15 चेंडू आता शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 43 धावांचं लक्ष आपण पाहतो आहे. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, त्यावरती केले आक्रमण. लॉंग ऑनच्या दिशेला हवाई फायर, षटकार. तीन धावा स्कोर कार्ड वरती धावा 40. सुजित यांचं षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना आणि असेल फ्री हिट. यावेळेला शॉर्ट लेन चेंडू होता, परंतु घोषांकित क्षेत्रात जातोय. धावा मिळतील 2. डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2. धावफलक या 2 धावांच्या सहाय्यानं 42 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. समीकरण 13 चेंडू 32 धावा. सद्यस्थितीला मॅच दोन्ही टीमच्या हातात. 13 बॉल 32. नितेश 11 शेनीत ह्या टीमनं देखील सामना समीप पोहोचवलाय. वाईट बॉल आहे, खराब स्वरूपाचा चेंडू अगदी आपण पाहतो आहे. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. शेवटचे 13 चेंडू 31 धावांची गरज. यानंतरचं षटक खूप महत्वाचं असेल. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय 13 चेंडू शेष आहेत, शिल्लक आहेत, बाकी आहेत आणि या जिंकण्यासाठी 31 धावांची या गरज आपण पाहतोय. यावेळेला घोषांकित क्षेत्रात पुन्हा एकदा चेंडू जातो आहे. डिक्लेरेशन झोन, धावा मिळतील 2.
किती बॉल झाले? स्कोर कार्ड वरती नजर टाकली तर धावा पाहायला मिळत आहेत त्या 45 धावा, शेवटचे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष्य. 12 चेंडू 29 धावा, 29 धावा 12 चेंडू. मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होताना जे पाहायला मिळतंय, कोण बाजी मारणार या महत्वपूर्ण लढतीमध्ये अगदी आपल्याला पाहायचंय. दिवसभरातील सातत्य टिकून ठेवण्यासाठी ही मॅच जिंकावीच लागते. पाहिजे बाजी कोण मारणार लढतीमध्ये. हा फटका समोरच्या दिशेला अगदी आपण पाहतोय, चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर आणि असेल हा एक सनसनीत चौकार. 4 रन. हा फटका अगदी आपण पाहतोय या पॉइंटच्या दिशेला चेंडू जाताना जो पाहायला मिळतोय. शतरक्षक चेंडूवरती या पोहोचताना पाहायला मिळेल. सागर त्या ठिकाणी षटक क्रमांक 5 टाकताना पाहायला मिळतोय. 51 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. मॅचचं समीकरण 10 चेंडू 24 आपल्याला पाहायला मिळत आहे. 10 चेंडू 24 धावा. हा चेंडू डॉट, हा चेंडू निर्धाव स्वरूपाचा. 9 चेंडू शेवटचे शिल्लक, 24 धावांची गरज. राजूर प्रीमियर लीग 2025 मध्ये आणखीन एक रंगलेला सामना. हे 3 चेंडू खूप महत्वाचे असतील या षटकातील. आणि आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेला मान्यवर कक्षाला सलामी देणारा उत्तुंग षटकार. 6 धावा. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. लास्ट 8 बॉल 18 रिक्वायर. 8 चेंडू 18 धावा. मॅच रंगली आहे. सामना रंगताना जो आपल्याला पाहायला मिळतोय मॅच बॉल आहे. मॅच बॉल आहे, स्वतः आयोजकांनी दिलाय. 8 चेंडू 18 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. मॅच रंगली आहे. सामना पुन्हा एकदा रोमहर्षक झालाय. हा चेंडू अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय चित्याच्या चापळाईनं शतरक्षक चेंडूवरती येतोय. घेतली जाते ती सिंगल. शेवटचे आता 7 चेंडू असतील आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. या चेंडूवरती एक मोठा फटका आला तर फार मोठी रोमहर्षकता शेवटच्या षटकामध्ये या सामन्यामध्ये तयार होईल. 7 चेंडू 17. या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होत आहे. तुम्ही मॅच पाहतायत. लक्ष्मी मेडिकल राजूर कोदनी आणि नितेश इलेवन शेनीत या 2 टीमच्या दरम्यान चालू असलेला महत्वपूर्ण सामना. वाईट बॉल आहे, वाईट बॉल आहे. मोक्याच्या क्षणी अशा प्रकारच्या चुका महागात पडतील. आता 7 चेंडू आणि 16 धावांची गरज. एक वॉर्निंग देखील दिली आहे गोलंदाजाला त्या ठिकाणी पंचांनी अगदी आपण पाहतोय. 7 चेंडू शिल्लक आणि हा चेंडू आपण पाहतोय निर्धाव टाकला गेलाय. अर्थात आता 6 चेंडू शेवटचे शिल्लक असतील आणि जिंकण्यासाठी 16 धावांचं लक्ष्य. नितेश इलेवन शेनीत आणि त्यांच्या विरोधात लक्ष्मी मेडिकल राजूर कोदनी या 2 टीमच्या दरम्यान रंगलेली मॅच क्रिकेट रसिक पाहतायत. भागवत अंतिम षटक टाकण्यासाठी मात्र सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू 16 धावांची गरज. क्रिकेट लवर्स राजूर
यांचं हे शानदार आयोजन अगदी आपण पाहतोय. 5 मॅचचं शेड्यूल, चौथी मॅच जारी आहे आणि ही मॅच रोमहर्षक झाली आहे, रंगतदार झाली आहे, अटीतटीची झाली आहे. यानंतर शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल, परंतु जी टीम जिंकेल ती टीम हा शेवटचा सामना खेळताना पाहायला मिळेल. या दरम्यान पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय त्या ठिकाणी. चेंडू आतमध्येच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या चौकार म्हणून पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. 4 रन. क्रम बदलताना पाहायला मिळेल. आता चेंडू शिल्लक असतील 5 चेंडू, 12 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. हा फटका घोषांकित क्षेत्रामध्ये जाताना जो पाहायला मिळतोय. सिंगल तर घेतली गेली एक. दुसऱ्या धावेसाठी त्या ठिकाणी पलायन अगदी आपण पाहतोय. फेकी केली आहे, धावा घेतल्या गेल्या त्या 2 धावा. घोषांकित क्षेत्राच्या दिशेला चेंडू जाताना पाहायला मिळाला, परंतु पुन्हा एकदा दिशा बदलली चेंडूची. परंतु 2 धावा धावून त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात आणि मैदानाच्या आतमध्ये या सामन्याचं समीकरण तयार झाले. आता 4 चेंडू शेष असतील आणि जिंकण्यासाठी 10 धावांची गरज असेल. 4 चेंडू 10 धावा, 10 धावा 4 चेंडू, मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू डॉट मोक्याच्या शनी टाकला गेलेला एक निर्धाव स्वरूपाचा चेंडू. शेवटचे 3 चेंडू 10 धावांची गरज. या क्षणाला एक मोठा फटका खूप गरजेचा आहे. आक्रमक शैलीतील फटका जर खेळून काढला तर मॅचमध्ये खऱ्या अर्थाने रोमहर्षकता तयार होईल. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जमिनीला समांतर लगत फटका खेळलाय, डाऊन द ग्राउंड अगदी आपण पाहतोय. त्यावरती मात्र सिंगल घेतली जाईल. धावबाची संधी यष्ट्या तर उडवल्यात आणि या विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये होताना जे पाहायला मिळतंय. फलंदाज होतोय बाद. दोन चेंडू 9 धावांची गरज. सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचा नियम आहे. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक असेल. रंगतदार लढती क्रिकेटच्या रसिकांनी पाहिल्या आणि हीच रोमहर्षकता क्रिकेट रसिकांना अपेक्षित असते. कोण जिंकेल कोण हारेल याची भविष्यवाणी शेवटच्या चेंडूपर्यंत कुणीही करू शकत नाही. असा खेळ, असा रोमहर्षक खेळ मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये देखील रंगताना पाहायला मिळतोय आणि मॅच तयार झाली आहे. 2 चेंडू 9 धावा. या चेंडूवरती एक मोठा बिग हिट आला तर खऱ्या अर्थानं रोमहर्षकता तयार होईल. 2 बॉल 9. दरम्यान अगदी आपण पाहतोय या चेंडूवरती सिंगल घेतली जाते. 1 धाव त्या ठिकाणी मात्र जी घेतली जाते आणि आता 1 बॉल 8 या मॅचचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होतंय. कोणत्याही प्रकारचा वाईड किंवा नो टाकला नाही तर 1 चेंडू आणि 8 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. हा फटका अगदी आपण पाहतोय. शतरक्षक आलाय चेंडूच्या खाली, टिपलाय झेल आणि याचबरोबर मॅच मैदानाच्या आतमध्ये संपताना पाहायला मिळते. लक्ष्मी मेडिकल राजूर कोदनी ही टीम अंतिम सामना खेळण्यासाठी सज्ज होताना जे पाहायला मिळते. नितेश 11 शेनीत आपण चांगला खेळ केलात, आपण देखील चांगला संघर्ष केलात आणि पाठीमागचा काही वर्षाचा इतिहास जर पाहिला तर एकदा विजेते पदावरती देखील या टीमनं आपलं नाव कोरलं. गतवर्षी उपविजेती नक्कीच ठरताना पाहायला मिळाली शेनी टीम, नितेश 11 आणि या वर्षी देखील चांगला खेळ त्या टीमचा आपल्याला पाहायला मिळाला. चला लगेच खेळायचे. आता वेळ आपल्याकडे कमी आहे. दोन्ही कॅप्टन चला.
गोविंद भांगरे यांचं नाही नाही जातो ना लाईव्ह